अहो चहा घ्या. माझा राग चहावर नका ना काढू. किती वेळा सांगितलं तुला, तरी सुद्धा तू तिच्याशी बोलतच असतेस. कारण तुमची इच्छा असूनही तुम्हाला बोलता येत नाही म्हणून, तिचा जीव माझ्यासाठी तुटतो म्हणून, आणि आजही तुमचं तिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे म्हणून. मग हे सगळं तिला त्या मोक्षाबरोबर निघून जाताना आठवलं नाही? माधव माधव नाव आहे त्यांचं. नाव सुद्धा काढू नकोस त्याच्या यात्रात. अहो तुम्हाला चांगलंच माहिती ती मिथिलाला किती प्रेमाने सांभाळतात. खूप खुश आहे ती. असू दे, तिला एवढी शिकवली, गेलेली बी केली, यासाठी नव्हे की तिला सुखी ठेवण्यासाठी कुणाच तरी गरज लागेल. कोणीतरी नाहीये होतो, नवरा आहे तिचा. हे बघा, मला वाद घालायचा नाहीये आणि तुमचं मत बदलेल की नाही हे मला माहिती नाही, पण मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची. माधवला नोकरीत प्रमोशन मिळाले आणि मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेता येते. मला फरक पडत नाही. अहो पण ती आपली मुलगी आहे, आपल्याला एक गोड नात आहे आणि ते सगळे खूप सुखात आहेत. याने जर फरक पडतोय ना. हे बघा, याआधी मी कधी तुमच्या निर्णयाला विरोध केला नाही, अगदी तेव्हाही जेव्हा तुम्ही मिथिलाला लग्नासाठी विरोध केला आणि तिचं माहेर मोडलं. आताही विरोध करणार नाही, पण एकदा, फक्त एकदा स्वतःशी प्रामाणिकपणे विचार करा ना.